तर अजिंक्य नाईक हे एमसीएचे नवे अध्यक्ष आहेत। एमसीएच्या अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक हे विजयी झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय सविस्तर विश्लेषण? बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या राजकारणात जे डावपेच खेळले जातात त्याची भारतीय क्रिकेटमध्ये चर्चा असते। जशी महाराष्ट्रातल्या राजकारणात जे डावपेच खेळले जातात त्याची भारतीय राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात चर्चा होते, तसंच एमसीए मध्ये आपल्याला बघायला मिळतं। कारण ही मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा मुंबई क्रिकेट ही देशाची पंढरी मानली जाते, क्रिकेटची पंढरी मानली जाते। त्यामुळे इथे आपलं वर्चस्व किंवा आपली छाप असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं। आपण यंदा जर एमसीएच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचं जर निमित्त बघितलं तर अजिंक्य नाईक, ज्यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता, त्यांनी आशिष शेलार यांचा पाठिंबा असलेले संजय नाईक यांचा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पराभव केला आहे। अजिंक्य नाईक यांना 221 मतं मिळाली आहेत, तर संजय नाईक यांना 114 मतं मिळालेली आहेत। शरद पवार यांचा पाठिंबा जसा अजिंक्य नाईक यांच्या मागे होता, तसंच आता एक एमसीएच्या राजकारणात चर्चा आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात अजिंक्य नाईक यांच्या मागे महाराष्ट्र भाजपमधली एक अदृश्य शक्ती होती आणि त्याचा हातभार, या शक्तीचा हातभार अजिंक्य नाईक यांच्या विजयाला लागलेला आहे। यावेळेस आपण बघितलं तर अजिंक्य नाईक हेच का मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्हावेत असं शरद पवार आणि या महाराष्ट्रातल्या भाजपतील अदृश्य राजकीय शक्तीला यासाठी वाटलं। अमोल काळे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली आणि त्यात अमोल काळे यांनी यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन, IPLचं आयोजन केलंच, पण त्यांच्या ज्या संकल्पना होत्या त्या अजिंक्य नाईक पुढे पूर्ण करू शकतील अशी खात्री शरद पवार आणि भाजपतील या राजकीय मोठ्या अदृश्य शक्तीला होती। त्यामुळे जेव्हा अजिंक्य नाईक, अमोल काळे यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक जाहीर झाली, तेव्हा शरद पवार यांनी वेळोवेळी अजिंक्य नाईक यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सूचना केल्या। तशाच महाराष्ट्र भाजपतील जी अदृश्य मोठी शक्ती आहे त्यानेही वारंवार सूचना आणि पाठिंबा दिला आणि या ताकदीवरच अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या पोटनिवडणुकीत उभे राहिले। नक्कीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।